देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। आम्ही हे ठरवलंय की अशा पद्धतीनं जर महिलांच्या अधिकाराची भ्रूण हत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही, महिलांना उत्तर देऊ शकत नाही, त्या दिवशी ही सर्व पक्ष वटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला ही मान्यता देतील। आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू। महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ। त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत। उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे, आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू। सगळे पक्ष एकत्रितपणे आणि आपापल्या परीनं महिलांमध्ये जनजागृती करून महिला विरोधी चेहरा काँग्रेस, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू।